माझं एकच म्हणणं आहे की कुणी राजकीय भूमिका याच्यामध्ये घेऊ नये. देशमुख परिवारावर खूप मोठा अन्याय तिथं झालेला आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने म्हणजे कुठल्याही व्यक्तीला हाणमार करणं हे तर चुकीचं आहे, पण इथं तर एका व्यक्तीचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे, त्याचा मर्डर तिथं झालेला आहे, अतिशय चुकीच्या पद्धतीने तिथं झालेला आहे. गेल्या महिनाभरात आपण जर बघितलं तर आम्ही कडक कारवाई करू हे फक्त ऐकण्यात येते, पण कडक कारवाई कुठेही तिथं झालेली दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता बोलणं कमी आणि काम करणं जास्त करण्याची तिथं जरूरत आहे. लवकरात लवकर ज्या ज्या लोकांना ताब्यात घेतलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे काही जो व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे त्याला तुम्ही एक्स्टॉर्शनच्या नावाखाली घेतलेलं आहे वाल्मिक कराडला. आता एक्स्टॉर्शन करत असताना एक्स्टॉर्शनचं एक्सटेन्शन हे मर्डर झालेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही एक्स्टॉर्शन म्हणजे तुम्ही खंडणीच्या नावाखाली त्या व्यक्तीला घेतलं असलं तरी खंडणी त्याच कंपनीच्या बाबतीत झाली